जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मराठीशाहीच्या इतिहासामधले एक मातब्बर आणि शूरवीर योद्धे म्हणजेच पिलाजीराव जाधवराव त्यांनीच बांधलेला जवळपास 300 वर्षापूर्वीचा जुना वाडा आणि या वाड्यामध्ये असलेली असंख्य शस्त्र आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। पुण्याच्या जवळ नांदेड सिटी नावाचं एक गावठाण आहे। खरं तर नांदेड म्हणल्यावरती बऱ्याच लोकांना नांदेड जिल्हा वाटेल, पण नांदेड जिल्हा नाहीये, तर पुण्यामध्ये कात्रज पासून जवळ नांदेड हे गावठाण आहे, जुनं गाव आहे, ज्या ठिकाणी नदीच्या काठावरती आपल्याला सरदार पिलाजीराव जाधवराव यांनी बांधलेला 300 वर्षापूर्वीचा जुना वाडा आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि या वाड्यामध्ये बऱ्याच शिवकालीन गोष्टी आहेत ज्या आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाधवराव घराण्याचा नांदेड सिटी परिसरात असलेला जुना वाडा आणि या वाड्यात असलेली असंख्य शस्त्र कशी आहेत ना ते पाहूयात। नांदेड गावातील जाधवराव वाडा स्वारगेट पासून 12 किलोमीटर तर कात्रज पासून 10 किलोमीटर अंतरावरती मुठा नदीच्या काठावर आहे। पिलाजीराव जाधवराव हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या लष्करातील पहिल्या दर्जाचे योद्धे होते। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरच्या जाधवराव घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आहे। त्यापैकीच एक शाखा म्हणजे नांदेडचे हे जाधवराव घराणे। पुण्यापासून जवळ असलेल्या नांदेड गावात सध्या आपण पोहोचलोय आणि याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जाधवराव घराण्याचा जवळपास 350 वर्षापूर्वीचा जुना वाडा। तर याच वाड्याच्या समोर सध्या आपण आहोत। वाड्याच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला एक कारंजे पाहायला मिळतं, तुम्ही इथे बघू शकता। जाधवरावांच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे सुंदर कारंजे पाहायला मिळते। या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भव्य असून प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखान्याची इमारत आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या काळात इसवी सन 1717 मध्ये पिलाजीराव जाधवराव यांनी हिंगणगावच्या दमाजी थोरातांचे बंड मोडून बाळाजी विश्वनाथांना सोडून दमाजी थोरातांना कैद करून शाहू महाराजांच्या समोर हजर केले। या कामगिरीवर खुश होऊन शाहू राजांनीच पिलाजीरावांना पुणे प्रांतातील मौजे दिवे, वाघोली आणि मौजे नांदेड ही गावे इनाम दिली। त्यानंतर या गावांमध्ये जाधवरावांनी भव्य वाडे बांधले। जाधवरावांच्या वाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वार अतिशय भव्य अशा स्वरूपाचं आहे। वरच्या बाजूला आपल्याला काही कमळपुष्प कोरलेले पाहायला मिळतात, जे की राजचिन्ह म्हणून बऱ्याच जुन्या राजवाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला अजून सुद्धा पाहायला मिळतात। तर आतल्या बाजूला अशा पद्धतीचा पूर्वी जुना दरवाजा असेल, पण सध्या मात्र नव्यानं जुन्या धाटणीला शोभेल असाच दरवाजा या ठिकाणी बसवण्याचं काम केलेलं आहे। आणि जुन्या काळामध्ये दरवाजा बंद केल्यानंतर आतल्या बाजूला जी आगळ लावली जायची ना, त्याची जागा अजूनही आपल्याला इथं पाहायला मिळते। एक लाकडी उंडका असायचा, दरवाजा बंद केल्यानंतर मागे तो उंडका असा ओढला जायचा आणि मग तो दरवाजा पूर्णपणे असं बंद व्हायचा। तर शत्रूपासून किंवा इतर काही गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी पूर्वी मुख्य प्रवेशद्वारांच्या आतल्या बाजूला आगळ असायच्या। तर ती व्यवस्था अजून सुद्धा आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळते। तर वाड्याच्या आतल्या बाजूला अजून सुद्धा जाधवराव घराण्याचे वंशज इथे वास्तव्यास आहेत। त्यामुळे जे आतलं बांधकाम आहे ते बऱ्यापैकी नव्यानं करण्यात आलेलं आहे। पण आज सुद्धा आपल्याला या वाड्यासमोर आल्यानंतर जुन्या बांधकामाचा किंवा जुन्या वैभवाचा अगदी सहजपणे भास होतो, अशा पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचं हे भिंतीवरतीच दगडामध्ये कसं सुंदर असं शिल्प तयार केले बघू शकता। त्याचसोबत या ठिकाणी आहे राजे लखुजीराव जाधवराव, जे की सिंदखेड राजाचे माँसाहेब जिजाऊंचे ते वडील होते, ते सुद्धा याच घराण्याचे आहेत। आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात सरसेनापती धनाजीराव जाधवराव। संताजी आणि धनाजी ही वीर जोडी आपण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानापानात त्यांचा पराक्रम पाहिलेला आहे। ते धनाजीराव जाधवराव सुद्धा याच घराण्याचे आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा एक शिल्प आपल्याला इथेच भिंतीवरती कोरलेले पाहायला मिळत आहे।
वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एक स्वतंत्र शस्त्र दालन आहे, ज्याला सुवर्ण स्मृती असं नाव दिलेलं आहे. इथेच आपल्याला भिंतीवरती एक राजमुद्रा पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखी ही मुद्रा दिसते, पण ही राजमुद्रा आहे जाधवराव घराण्यातील पिलाजीराव जाधवराव यांची. तर त्यांचेच वंशज आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, ही राजमुद्रा नक्की काय आहे? नमस्कार, मी पिलाजीरावांचा वंशज 12वा. तर पिलाजीराव हे छत्रपती शाहू महाराज सातारचे जे होते त्यांच्या इथं पहिल्या दर्जाचे योद्धे होते. आणि ही त्यांची मुद्रा आहे जी सांगते श्री पांडुरंग चरणी दृढ भाव चांगोजी सूत पिलाजी जाधवराव. हा त्याचा अर्थ आहे की मी पिलाजी जाधवराव पांडुरंगाच्या चरणी दृढ भाव वाहतो, चांगोजी जाधवराव यांचा मुलगा, अशी ह्या मुद्रेचा अर्थ आहे. कुठलंही पत्र लिहिल्यानंतर त्यात हे शेवटी त्याचा मुद्रेचा शिक्का उठवला जायचा, असा त्याचा उपयोग असायचा. या वाड्यामधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सिंहासनावरती आरूढ असलेलं एक सुंदर स्मारक पाहायला मिळतं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची असंख्य स्मारकं आपण पाहिली असतील, पण मी पाहिलेलं आत्तापर्यंतचं हे शिवछत्रपतींचं सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात भव्य स्मारक आहे. वाड्यातील काही खोल्यांचा चांगल्या प्रकारे नव्याने जीर्णोद्धार केलेला असून यातील एका शस्त्र दालनात महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महान व्यक्तिमत्वांची स्मारक शिल्प जतन केलेली आहेत. यामध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ मासाहेबांचे वडील लखुजीराव जाधवराव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यासोबतच जाधवराव घराण्यातील महापराक्रमी पिलाजीराव जाधवराव तसेच स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांसारख्या महान व्यक्तिमत्वांची स्मारक देखील या ठिकाणी पाहायला मिळतात.
या वाड्यामध्ये आपल्याला जुन्या काळातली असंख्य शस्त्र पाहायला मिळतात, ज्यांचा कालखंड वेगवेगळा असू शकतो, परंतु अंदाजे जर आपण पकडले तर 250-300 वर्ष किंवा त्यानंतरच्या कालखंडामधली काही शस्त्र आहेत. यामध्ये असंख्य आपल्याला मराठा धोप पाहायला मिळतात. तर ही तलवार तुम्ही बघू शकता, एकदम अशी सरळ ही मराठा धोप तलवार आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं जर पाता आपण पाहिलं ना, तरी त्याला सध्या जरी धार नसली तरी पूर्वी अगदी एका फटक्यात शत्रूचं मुंडकं धडावेगळं होऊ शकेल अशी युद्धामध्ये वापरलेली ही मराठा धोप तलवार आपल्याला इथं पाहायला मिळते. तर अशाच आणखी काही तलवारी आहेत. त्यातली ही तलवार आपण पाहू शकतो, अशी वक्राकार आहे, थोडंसं एका बाजूला अशी आतमध्ये जाऊन पुन्हा बाहेर आलेली आपल्याला तलवार पाहायला मिळते. आणि सहसा अशा पद्धतीच्या बऱ्याच तलवारी शिवकाळामध्ये किंवा शिवकाळानंतर युद्धामध्ये वापरल्या जायच्या. तर ही तलवार आपल्याला अजून सुद्धा जाधवराव घराण्याच्या या वाड्यामध्ये पाहायला मिळते. आणि ही तलवार आपण या ठिकाणी पाहू शकतो, ही सुद्धा अशीच वक्राकार तलवार आहे. पण या ठिकाणी आणि आधी जी तलवार पाहिली, या दोन्ही तलवारींमधला एक महत्वाचा फरक असा, तो म्हणजे इथे या ठिकाणी बघू शकतो आपण, लढाई करताना बऱ्याचदा शत्रूचा जो वार व्हायचा तो बोटावरती लागू नये यासाठी अशा पद्धतीची रचना तलवारींना असायची. आणि काही तलवारींना ही रचना असायची ज्यामध्ये आपल्याला इथं प्रोटेक्शन पाहायला मिळत नाही. म्हणजे तलवारीच्या समोरच्या भागामध्ये जर शत्रूनं वार केला तर तो थेट हाताच्या बोटांवरती लागू शकतो. म्हणून काही तलवारी अशा पद्धतीच्या तयार केल्या जायच्या, ज्यामध्ये शत्रूचा असा वार जरी झाला तरी तो हाताच्या बोटापर्यंत पोहोचणार नाही. आणि जी पकड आहे ती अशीच मजबूत राहील आणि पुढे लढाईसाठी सैन्याला कुठलीही अडचण येणार नाही. ही कटेर आहे नाही का. तर याच ठिकाणी आपल्याला काही कटेरी पाहायला मिळतात, तुम्ही बघू शकता. हल्ली आधुनिक काळामध्ये या शस्त्रांचं महत्व नव्या पिढीला कळणार नाही, पण जुन्या काळांमध्ये या शस्त्रांचं फार महत्व होतं. तर अशी ही फार दुर्मिळ आणि अत्यंत महत्वाची शस्त्र आहेत. तर हे आपण या ठिकाणी पाहू शकतो, हे भाल्याचं टोक आहे. याला लाकडी किंवा लोखंडी असा एक सध्या आपण काय म्हणतो काठीसारखा भाग असायचा लांबलचा. आणि हा जो समोरचा भाग आहे टोकदार, तो अगदी टोकावरती असायचा. आणि तो मग लढाई करत असताना असा भाला दूरवर असणाऱ्या शत्रूवरती फेकण्यासाठी हे भाल्याचं टोक पूर्वी फार कामी यायचं. आणि ते अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो जुन्या काळातली ही ढाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जे अतिशय वजनदार आहे. म्हणजे हल्लीच्या युगामध्ये आपल्याला ही वजनदार वाटते, पण त्यावेळची लोक ही तब्येतीने इतकी धिप्पाड होती की त्यांना अतिशय सहज रीतीनं हे ढाल अशी स्वतःच्या हातामध्ये पकडता यायची आणि लढाईसाठी त्याचा वापर करता यायचा. तर फार मजबूत अशा स्वरूपाची ही ढाल आहे. आणि इथे बघू शकता त्याच्यावरती असे काही बॅच लावलेले जे लोखंडाचे आहेत, त्यावरून या ढालींचा कालखंड समजू शकतो. तर फार जुनी अशा स्वरूपाची ही ढाल आहे. तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने ढाल पकडण्यासाठी अशी काही व्यवस्था केलेली आहे. आणि पाहू शकता ही ढाल कशी आहे. ही अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण जुन्या काळातली शस्त्र आपल्याला अजून सुद्धा या वाड्यामध्ये पाहायला मिळतात. त्यातलं हे शस्त्र तुम्ही बघू शकता. कदाचित हा बिचवा असावा, ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या लढाईमध्ये अफजल खानाविरुद्ध केला होता. आणि हे सुद्धा शस्त्र आपण इथं पाहू शकतो. ही अशी आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण जुन्या काळातली शस्त्र आपल्याला अजूनही या वाड्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो ही तलवार फार वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची ही तलवार आहे. मी जुन्या काळातली अशी तलवार प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहतोय. तुम्ही बघू शकता अशी काटेरी पाती आहेत, अशी वक्राकार या तलवारीची रचना आहे. आणि असे काटे असल्यासारखे त्या पात्यावरती आहेत. आणि समोरच्या बाजूला असं दोन पात्र एकाला एक जोडलेली पाहायला मिळत आहेत. आणि याची मूठ जर आपण पाहिली तर कशा पद्धतीचे पाहू शकता. फारच
जबरदस्त अशा पद्धतीच्या या तलवारी आहेत. तर ही तलवार आपण बऱ्याचदा फोटोंमध्ये, चित्रांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये पाहिलेली असेल. दोन बाजूला या तलवारीला पाते असायचे. तर या ठिकाणी आपण ही तलवार पाहू शकतो. जवळपास 3.5-4 फुटापर्यंत या तलवारींची लांबी आहे आणि वजन सुद्धा फार जास्त आहे. अशा तलवारी पेलायच्या. जुन्या काळामध्ये युद्धामध्ये अशा तलवारी वापरायच्या. म्हणजे इतक्या वजनदार तलवारी वापरण्यासाठी मनगट सुद्धा तसंच भक्कम असणं गरजेचं असतं. आणि जुन्या काळातली जी माणसं होती ती ताकदीनं इतकी जबरदस्त होती की अगदी अशा वजनदार तलवारी सुद्धा सहजपणे पेलून ते लढाया करायचे. तर याची मूड बघू शकता कशी आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जुन्या काळामध्ये लढाईमध्ये जो भाला वापरला जायचा त्यातला एक लहान आकाराचा हा भाला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच पद्धतीचा मोठ्या आकाराच्या भाल्याचं टोक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय, ज्याला दोन्ही बाजूने धार आहे आणि समोर एकदम असा टोकदार भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं आणखी एक महत्वाचं शस्त्र म्हणजे दांडपट्टा. आपल्या सगळ्यांनी इतिहासामध्ये वाचलं असेल, पावनखिंडीच्या लढाईमध्ये बाजीप्रभूंनी दोन्ही हातामध्ये दांडपट्टा घेऊन लढाई केली होती. असे बरेचसे शूरवीर मावळे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतील की ज्यांनी लढाईसाठी दांडपट्ट्याचा वापर केलेला आहे. अगदी संताजी किंवा धनाजीराव जाधवराव या शूरवीर सेनानींनी सुद्धा लढाईसाठी ही शस्त्र वापरली असतील. तर अशी ही फार दुर्मिळ आणि स्वराज्याच्या इतिहासातली महत्वाची शस्त्र आहेत. बघू शकता याची पकड कशा पद्धतीची असेल. म्हणजे असा पूर्ण हात याच्यामध्ये घालायचा आणि इथून पकडल्यानंतर इथे सुद्धा ग्रिप मिळण्यासाठी अशा एक अर्धवर्तुळाकार या ठिकाणी पट्टी बसवलेली आहे. या शस्त्रदालनात एका बाजूला भिंतीतून जिना असून या जिन्याने वरती नगारखान्याकडे जाता येते. नगारखाना जरी नव्याने बांधलेला असला तरी जुन्या बांधकामाला शोभेल असाच आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पिलाजीराव जाधवराव यांनी सलग 50 वर्ष उत्तर आणि मध्य हिंदुस्थान तसेच बंगाल, कोकण आणि कर्नाटकातील अनेक महत्वाच्या युद्ध मोहिमांमध्ये मराठा फौजेचे नेतृत्व केले होते. आणि हा दांडपट्टा खूप पूर्वीचा आहे. ज्या विशेष लोकांनी ह्या पाहिला आणि बघितला ते म्हटले असं हे सोन्याचं काम केलेला जो असायचा पट्टा तो ह्या घरातल्या वैशिष्ट्यपूर्ण माणसाचा म्हणजे पिलाजीराव अगर सटवाजीराव यापैकीच कुणाचा तरी असू शकतो. आता कालांतराने याचं पातं खराब झालेलं ते थोडंसं बदलून व्यवस्थित करून घेतलेला आहे. पण हा जो इथून खालचा भाग आहे आणि याच्यावर जे सोन्याचं कशीदेगारी किंवा नक्षीकाम केलेलं आहे ते आजही आपल्याला इथं दिसत आहे. वाड्याच्या आतल्या भागात आता जुन्या काळातील फारसे बांधकाम शिल्लक नाही. जाधवरावांचे सध्याचे वंशज ज्या ठिकाणी वास्तव्य करतात ती इमारत नव्याने बांधलेली आहे. पिलाजीराव जाधवराव यांचे सध्याचे वंशज श्री समीर जाधवराव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि शिवचरित्र देऊन माझा सन्मान केला.
छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर अशी दर्जेदार पुस्तकं प्रत्येकानं वाचणं गरजेचं आहे.